नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण STIच्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तसंच जी येणारी आपली राज्यसेवेची परीक्षा आहे ह्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक लेक्चर बनवतोय. ह्याच्यामध्ये 2016 मधले सगळे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, जे न्यूजमध्ये आले होते, चर्चेत होते, अशा सगळ्या व्यक्तींचं आणि आपण ते कुठल्या फील्डशी रिलेटेड होते ते सगळं आपण बघणार आहोत. ओके, तर हे लेक्चर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं राहील, कारण याच्यातून करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 2 ते 3 क्वेश्चन तरी बनतातच. ओके, आणि हे जे सगळे व्यक्ती आहेत हे सगळे या 2016 मध्ये काही ना काही न्यूजमध्ये आले होते. ते त्यांना कुठला तरी अवॉर्ड भेटला असेल किंवा अपॉइंटमेंट झाली असेल किंवा असे काही दिवंगत व्यक्ती हे सुद्धा या लेक्चरमध्ये आहेत. ओके, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याच्यातून येणाऱ्या एक्झाममध्ये 1-2 क्वेश्चन तरी दिसतीलच. ओके, तर आता वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. मित्रांनो, आपण या आपल्या लेक्चरची सुरुवात आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान देणाऱ्या व्यक्तीपासून करतोय. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे नाव कधीच विसरू नये. ते म्हणजे हंगपन दादा. हंगपन दादा हे आसाम रेजिमेंटचे इंडियन आर्मीचे एक सोल्जर, ज्यांना जम्मू काश्मीरमधल्या नौगाम येथे शूरमरण प्राप्त झाले. आतंकवाद्यांशी लढताना त्यांनी त्यांच्या पराक्रमाची पराकाष्ठा केली. जम्मू काश्मीरमध्येच या नौगाममध्ये 4 आतंकवादी शिरले होते. त्याच्यापैकी 2 आतंकवाद्यांना फार जवळून त्यांनी मारले. त्यानंतर जे 2 राहिलेले आतंकवादी होते त्यांचा पाठलाग केला. या फायरिंगमध्ये ते स्वतः पण जखमी झाले होते. जखमी अवस्थेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी म्हणून ते त्या 2 आतंकवाद्यांच्या पाठीमागे धावले. त्याच्यापैकी एकाला हातापायीमध्ये मारलं त्यांनी. आणि शेवटी या सगळ्या घटना चालू असतानाच ज्या जखमी अवस्थेत त्यांनी हे जे शूरवीरता दाखवली त्याच्यातच त्यांना पण वीरमरण आले. तर अशा या शहीद हंगपन दादांना यावर्षी 26 जानेवारी 2017ला अशोक चक्र देऊन सन्मानण्यात आलं. तर त्यांच्या मरणोत्तरांत त्यांच्या वाईफला हे अशोक चक्र देण्यात आलं. ओके, तर तुम्ही हे नाव कधीच विसरू नका, हंगपन दादा. हे एक्झाममध्ये जरी नाही आलं तरी पण तुम्ही याला विसरू नका. ओके, आता आपण आपल्या पुढच्या व्यक्तिमत्वांकडे वळूयात. उर्जित पटेल हे RBIचे 24वे गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेत. यांचा कार्यकाल हा 3 वर्षाचा राहील. उर्जित पटेल हे आधी डेप्युटी गव्हर्नर होते आणि हे असे 8वे डेप्युटी गव्हर्नर आहेत की जे गव्हर्नर बनलेत. ओके, आता सध्याचे जर डेप्युटी गव्हर्नर कोणी विचारलं तर ते म्हणजे SS मुंद्रा, R गांधी आणि NS विश्वनाथन. ओके, आणि जर RBIच्या पहिल्या गव्हर्नरबद्दल जर कोणी हिस्ट्री विचारली तर RBIचे पहिले गव्हर्नर होते ॲस्बॉन ॲक्रेल स्मिथ. ओके, आणि जर भारतीय असे पहिले गव्हर्नर कोण होते तर चिंतामणराव देशमुख म्हणजेच CD देशमुख. सगळ्यात जास्त वेळ गव्हर्नर म्हणून बेनेगल रामाराव हे होते, 7 वर्ष त्यांचा कार्यकाल होता. आणि सगळ्यात कमी कार्यकाल हा अमिताभ घोष यांचा होता, 20 दिवसांचाच होता. ओके, तर हे तुम्ही RBIच्या गव्हर्नर कोण आहेत विचारलं तर उर्जित पटेल कितवे आहेत तर 24वे. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचे व्यक्ती बघू आपण. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत हे सध्या लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. 31 डिसेंबर 2016ला जे आपले आधीचे लष्कर प्रमुख होते दलबीर सिंग सुहाग यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. हे लष्कर प्रमुख बनण्याआधी उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. ओके, बिरेंद्र सिंग धनोआ हे पण एक अतिशय महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. हे भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेत अरूप रहांच्या जागेवरती. अरूप रहांनीच त्यांना त्यांचा पदभार दिलाय, हा पण 31 डिसेंबर 2016लाच. हे असे 3रे शीख व्यक्ती आहेत जे वायुदलाचे प्रमुख बनलेत. पहिले होते अर्जुन सिंग. बिरेंद्र सिंग यांना बरेच अवॉर्ड भेटलेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रपतीद्वारे त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक दिले. त्यानंतर युद्धसेवा पदक पण त्यांना दिलेलं आहे आणि वायुसेना पदक, हे सगळे त्यांना पदक भेटलेले आहेत. ह्याच्या अजून बरेच आहेत पण मी इथं महत्त्वाचे तेवढे 3च मेन्शन केलेले आहेत. आणखीन त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर ते ॲज जे फायटर प्लेन असतात त्याचे पायलट म्हणून रिक्रूट झाले होते इंडियन एअरफोर्समध्ये. त्याच्यानंतर त्यांची बढती होत होत आता ते सध्या वायुदलाचे प्रमुख बनलेले आहेत. ओके, इथं या दोन्ही व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली व्यक्ती म्हणजे राजीव जैन आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अनिल धस्माना. राजीव जैन हे सध्याच्या आपल्या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेत. गुप्तचर विभाग म्हणजेच IB, दॅट इज इंटेलिजन्स ब्युरो. ह्याच्या आधीचे प्रमुख होते दिनेश्वर शर्मा.
राजीव जैन यांचा कार्यकाल हा 2 वर्षाचा राहील. जर तुम्हाला IB बद्दल थोडीशी माहिती द्यायची झाली तर IB हा भारताचा अंतर्गत गुप्तचर विभाग आहे, ज्याची की स्थापना 1887 मध्ये झाली होती. याचं हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आहे आणि IBचं ब्रीदवाक्य जे आहे ते आहे ऑलवेज अलर्ट. ओके, आता आपण अनिल धस्मानांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. तर अनिल धस्माना हे सध्याचे रॉचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेत. रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. हे काय काम करतं तर परकीय गुप्त माहिती मिळवणे, दहशतवादास विरोध करणे, तसंच जे भारताचे धोरणात्मक सल्ले देण्याचं काम हे सुद्धा रॉ करतं. रॉची स्थापना ही 1968 मध्ये झाली होती आणि रॉचं जे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे द लॉ प्रोटेक्ट्स वेन इट इज प्रोटेक्टेड. ओके, तर एवढी माहिती तुम्हाला असू द्या रॉबद्दल आणि IB बद्दल. रॉचे हेड सध्याचे आहेत अनिल धस्माना आणि IBचे आहेत राजीव जैन. बिंदेश्वर पाठक हे भारतीय रेल मिशनचे सध्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालेले आहेत. भारतीय रेल्वे आणि सुलभ इंटरनॅशनल यांच्यामध्ये स्वच्छतेबाबत करार झालेला आहे एक. ओके, आणि जर बिंदेश्वर पाठकांबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर सुलभ इंटरनॅशनलचे ते फाउंडर आहेत. त्यांनी स्थापना केलेली आहे सुलभ इंटरनॅशनलची. त्यांनी स्वच्छतेबद्दल आणि निरोगी राहण्याबद्दल इतकं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे की त्यांचा एक डे पण सेलिब्रेट होतो न्यूयॉर्कमध्ये. 14 एप्रिलला बिंदेश्वर पाठक डे म्हणून न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेट होतो. ओके, तर ही सगळी माहिती लक्षात ठेवा, याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतात. नरेंद्र बत्रा हे हॉकी इंडियाचे आधी चीफ होते. आता सध्या त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनवरती ॲज अ प्रेसिडेंट म्हणून. त्याला FIH पण म्हणतात. तर हे पहिले असे भारतीय व्यक्ती आहेत की जे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे प्रेसिडेंट झालेले आहेत आणि पहिले अशी व्यक्ती आहेत की जे नॉन युरोपियन आहेत, म्हणजे युरोपियन देशाबाहेरील अशी पहिली व्यक्ती आहे आणि ते ॲज ए प्रेसिडेंट म्हणून तिथे इलेक्टेड झालेत. आणि 118 पैकी त्यांना 68 मतं भेटली. ॲक्च्युली 118 नव्हते मतं, 110च मतं होते. 8 जणांनी मतं नाहीत टाकलेली. तर 110 पैकी 68 मतं हे नरेंद्र बत्रांना भेटलेत. त्याच्यामुळे ते इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे प्रेसिडेंट झालेत. ओके, आणि ते कितवे प्रेसिडेंट आहेत विचारलं तर 12वे प्रेसिडेंट आहेत. अनिरुद्ध राजपूत ही एक अतिशय महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे, कारण ही अपॉइंटमेंट झाली आहे संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्य म्हणून. तर ही एक अतिशय महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे आणि हे असे पहिले भारतीय आहेत की ज्यांची विधी आयोगावर सदस्य म्हणून निवड झालेली आहे. विशेष म्हणजे हे एक मराठी वकील आहेत. ह्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली आहे. ह्यांचा जो विधी आयोगावरती कार्यकाल असेल हा 5 वर्षाचा राहील आणि अशा आयोगावरती 33 वर्षात, म्हणजे त्यांचं वय सध्या 33 आहे, तर एवढ्या कमी वयामध्ये सिलेक्ट झालेले असे जगातले पहिले व्यक्ती आहेत की एवढ्या कमी वयात या संयुक्त राष्ट्राच्या कुठल्याही आयोगामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. ओके, तर ही एक अतिशय महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे आणि मराठी वकील आहेत ते, त्यामुळं आपल्याला MPSC किंवा बाकी एक्झाम्समध्ये सगळ्या तलाठी वगैरे सगळ्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आणि त्यांनी 2 पुस्तकं पण लिहिलेत. त्याच्यापैकी एक जे आहे ते रिलीज झालेलं आहे, दॅट इज डॉक्टर आंबेडकर अँड जम्मू काश्मीर, आणि जे दुसरं पुस्तक आहे ते अजून रिलीज व्हायचं आहे, इंडिया अँड इन्व्हेस्टमेंट ट्रिटी आर्बिट्रेशन. ओके, तर हे त्यांची 2 पुस्तकं आहेत, ही पण लक्षात ठेवा. जिम यॉंग किम हे वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट आहेत. ह्यांची जी रिअपॉइंटमेंट झालेली ॲक्च्युली, त्यांचा जे कार्यकाल होता ते पहिल्यांदा 2012 मध्ये वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट म्हणले होते. त्याच्यानंतर सुद्धा आता त्यांनाच कंटिन्यू केलेलं आहे 31 जुलै 2017 पासून. ओके, आणि यांचं जर ओरिजिन बघाल तर यांचं जन्मस्थान आहे साऊथ कोरिया आणि नंतर त्यांचं जे पूर्ण शिक्षण वगैरे आहे ते सगळं अमेरिकेत झालेलं आहे, त्यामुळे ते अमेरिकन नागरिकत्व आहे त्यांना. ओके, आणि हे कितवे प्रेसिडेंट आहे विचारलं तर 12वे प्रेसिडेंट आहेत. वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट कोण तर जिम यॉंग किम. प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान, आता माझा हा प्रोनाऊन्स 100% चुकतच असेल, तर हे आपले 26 जानेवारीचे चीफ गेस्ट होते. ओके, तर ह्याच्या आधी कुठले कुठले आले होते असे परकीय महत्त्वाचे, म्हणजे तर ह्याच्या आधी आले होते लास्ट इयर ते फ्रान्सचे आले होते, फ्रान्सचे प्रेसिडेंट होलांड. त्याच्या आधी आले होते बराक ओबामा 2015 मध्ये. 2014 मध्ये आले होते जपानचे प्रेसिडेंट शिंझो आबे. तर हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. 2014 मध्ये आले होते शिंझो आबे जपानचे. 15 मध्ये आले होते बराक ओबामा, ते अमेरिकेचे प्रेसिडेंट. त्यानंतर 2016 मध्ये आले होते फ्रान्सिस होलांड, ते फ्रान्सचे आहेत. आणि आता 2017च्या आलेत प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नहान. ओके, न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर
हे भारताचे 44वे सरन्यायाधीश झालेले आहेत. यांना शपथ ही आपल्या राष्ट्रपतींनीच म्हणजेच प्रणव मुखर्जींनी दिली. 43वे कोण होते तर TS ठाकूर. त्याच्या आधीचे पण 42वे कोण होते तर HL दत्तू. आणि जगदीश सिंग खेर हे पहिले शीख व्यक्ती आहेत ज्यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. यांचा कार्यकाल कमी आहे, साधारणतः 8 महिन्याचा त्यांचा कार्यकाल असेल. ओके. उम्पा चौधरी यांची लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जिथं IASची ट्रेनिंग दिली जाते तिथं त्यांची ॲज अ डायरेक्टर म्हणजे संचालक म्हणून निवड झालेली आहे. या 23व्या डायरेक्टर असतील याच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी. ओके. आणि ह्याच्या आधीचे कोण होते 22वे तर राजीव कपूरच्या जागी यांची नियुक्ती झालेली आहे. आणि वैशिष्ट्य याचं म्हणजे ह्या पहिल्या महिला संचालक असतील. ओके, तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्या पहिल्या महिला संचालक आहेत या राष्ट्रीय म्हणजेच लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनच्या. अँटोनियो कोस्टा हे पोर्तुगीजचे पंतप्रधान आहेत. 14व्या प्रवासी भारतीय दिवसाला आपण त्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. 14वा प्रवासी भारत हा बेंगलोरमध्ये 7 ते 9 जानेवारी याच्या दरम्यान सेलिब्रेट करण्यात आला. 9 जानेवारीला आपला प्रवासी भारतीय दिवस असतो. त्या दिवशीच म्हणजे 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधीजी हे आफ्रिकेवरून भारतात आले होते. ओके, आपण हा दिवस 2003 पासून सेलिब्रेट करतोय. हा 14वा प्रवासी भारत दिवस होता. पुष्पकमल दहल हे नेपाळचे 29वे पंतप्रधान बनलेत. त्यांना प्रचंड या टोपण नावाने ओळखलं जातं. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनलेत. एकदा 2008 ते 2009 मध्ये सुद्धा ते PM बनले होते नेपाळचे. त्यांचा जन्म भारतातला आहे, काशीमधला आहे, 1954चा. ओके, पुढची व्यक्ती बघू आपण. इरॉम शर्मिला यांना आपण मणिपूरचे आयर्न लेडी या नावाने सुद्धा ओळखतो. ह्या गेल्या 16 वर्षापासून उपोषणावरती होत्या. त्यांना एक आपल्या इंडियन आर्मीचा जो ॲक्ट आहे AFSPA नावाचा तो हटवायचा आहे. म्हणजेच आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट हा त्यांना हटवायचा आहे मणिपूरमधून म्हणजे नॉर्थ ईस्ट स्टेटमधून. तर त्याच्यासाठी त्या उपोषणावरती होत्या 16 वर्षांपासून. आता त्यांनी शेवटी त्यांचं उपोषण माघारी घेतलेलं आहे आणि त्यांना आता मणिपूरचं मुख्यमंत्री बनायचं आहे. तर ह्याच्यासाठी त्यांनी एका पक्षाची पण स्थापना केली आहे. त्या पक्षाचं नाव एक्झाममध्ये विचारू शकतात. पक्षाचं नाव आहे पीपल्स रिसर्जन्स जस्टिस अलायन्स. या इरॉम शर्मिलांना बरेच अवॉर्ड भेटलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे आशियाई मानवी हक्क, रवींद्रनाथ टागोर शांतता पुरस्कार तसंच ॲम्नेस्टी इंटरनॅशनल पुरस्कार पण त्यांना दिलेला आहे. ओके. प्रियांका चोप्रा हिला सध्या युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एज्युकेशन फंड म्हणजे युनिसेफचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. एक्झाममध्ये विचारलं तर युनिसेफचं हेडक्वार्टर विचारतील कुठं आहे, तर युनिसेफचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये, न्यूयॉर्क, अमेरिका. ओके. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपॉइंटमेंट होत्या 2016 मधल्या त्या सगळ्या बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन व्यतिरिक्त असतात अपॉइंटमेंट, पण आता सध्या आपण तेवढ्या सगळ्या वर्षभराच्या घेऊ शकत नाही. पण ज्या ज्या एकदम मला महत्त्वाच्या वाटल्या ज्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतात हे सगळे आपण 2016 मधल्या अपॉइंटमेंट कव्हर केलेल्या आहेत. ओके. एक अशाच प्रकारचा आणखीन एक व्हिडिओ राहील, त्याच्यामध्ये 2016 मधल्या जे सगळे महत्त्वाचे व्यक्तींचं निधन झालंय अशा सगळ्या व्यक्ती आपण एकत्र एका लेक्चरमध्ये बनवलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ बघून झाल्या तुम्ही तो लगेच व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून सगळी लिंक लागलेली आपली आणि लगेच एक्झाममध्ये गेल्यावर सुद्धा पटपट आठवल मग. ओके. तर ते पण लेक्चर न विसरता बघा. तर भेटूया त्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.